नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या YouTube चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी या पाठ्यपुस्तकातील कविता 9 झुळूक. कवी आहे दामोदर कारे. हे पहा, झुळूक, वाऱ्याची झुळूक. झुळूक याने की हवा का झोका. आता पहिले आपण कवींचा परिचय करून घेऊया आणि मग कविता शिकूया. दामोदर कारे प्रसिद्ध कवी. त्यांच्या विविध विषयावरील काव्यरचना प्रसिद्ध आहे. निसर्ग हा त्यांच्या कवितांचा आवडता विषय आहे. आपण वाऱ्याची झुळूक झालो तर कुठे कुठे जाता येईल, काय काय पाहता येईल आणि कोणकोणत्या गमती जमती करता येतील याचे मजेदार वर्णन प्रस्तुत कवितेत कवीने केले आहे. म्हणजे या कवितेमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की कल्पना केलेली आहे कवीने की आपण जर वाऱ्याची झुळूक झालो तर आपल्याला कुठे कुठे छान छान उडता येईल, सगळीकडे आपल्याला आपल्या मनाप्रमाणे जाता येईल, आपण छान छान गमती जमती करू आणि त्या सगळ्या काय काय गमती जमती करायच्या झुळूक झाल्यावरती ते या कवितेत दिलेले आहे. ये कविता में हमें क्या पढ़ना है? झुळूक यानी कि क्या, हवा का झोंका. झुळूक यानी हवा का झोंका. तो हमें इस कविता में कि अगर कवि ने कल्पना की है कि अगर मैं खुद हवा का झोंका बन गया तो मैं क्या क्या मजा करूंगा, कहाँ कहाँ पे जाऊंगा, वो सब इस कविता में दिया हुआ है. तर कविता स्पष्टीकरण करण्या अगोदर मी कविता वाचते, तुम्ही ऐका. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. कधी बाजारी कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी. हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. लावून अंगुली कलिकेला हळुवार, ती फुलून बघे तो व्हावे पार पसार. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवित मखमली तरंग जावे गात. वेळूच्या कुंजी वाजवणी अलगुज, कणसांच्या कानी सांगावे हितगुज. शिंपावी डोही फुले बकुळीची सारी, गाळून जांभळे पिकली भुळभुळतिरी. दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी, टवटवी मुखावर आणावी बिलगोनी. स्वच्छंद अशा या करुणी नाना मौजा, घ्यावया विसावा यावे मीत निसांजा. घ्यावया विसावा यावे मीत निसांजा. किती सुंदर कविता आहे. कवीने काय सांगितले की वाऱ्याची झुळूक होऊन ते कुठे 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 फिरणार आहे आणि शेवटी आपल्या घरामध्ये येऊन विसावणार आहेत. आपण एकेका कडव्याचं स्पष्टीकरण आता पाहूया. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. काय वाटतं मला? सानुली म्हणजे छोटीशी, मंद अशी झुळूक, मंद अशी वाऱ्याची झुळूक मी व्हायला पाहिजे आणि जिकडे माझं मन आकर्षित होईल, ओढ म्हणजे काय, जिकडे माझं मन आकर्षित होईल तिकडे स्वैर म्हणजे स्वच्छंदपणे मुक्तपणे मी फिरावे. झुकावे म्हणजे मी फिरावे. म्हणजे काय मला कधी कधी असं वाटतं की मी छोटीशी मंदपणे वाहणारी झुळूक व्हावे आणि मनातील इच्छेप्रमाणे जिथे जावेसे वाटेल तिथे स्वच्छपणे फिरावे, विहरावे. क्या लगता है कवि को कि मैं हवा का छोटा सा झोंका हो जाऊं. सानुली यानी छोटा सा झोंका में बन जाऊं और जहां मेरे मन को अच्छा लगेगा वहां पे मैं खुले आसमान में, मतलब कोई भी मेरे ऊपर बंधन नहीं रहेगी, स्वैर यानी मुक्तपणे, मेरे ऊपर कोई भी बंधन नहीं रहेगी, इस तरह से मैं सब जगह पे घूमूंगा. कधी बाजारी कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी. हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी घेत थेट. कधी बाजारी म्हणजे काय, तर कधी मी बाजारात भटकावं तर कधी नदीच्या काठावरती फेरफटका मारावा. काय वाटते कवीला? कधी बाजारामध्ये मी फिरावं तर कधी नदीच्या काठी फेरफटका मारावा. कधी राईमध्ये, राईत म्हणजे बागेत, कधी बागेमध्ये जाऊन फिरावं तर कधी पडका वाड्याच्या मागे हळूच थपकत जावे. थबकत म्हणजे असं लपत छपत नाही का, तुम्ही कसं लपाछपी खेळताना असे लपकत लपत लपत जातात, तसं हळूच थपकत मी पडक्या वाड्याच्या मागे थांबत थांबत जावं आणि मागोबा घेत म्हणजे चाहूल घेत फिरावं की कोण आहे इकडे, असं कानोसा घेत. आणि असं रमत गमत फिरताना कधी थेट भरारी, कधी भरारी थेट म्हणजे असं खाली हळूहळू मी रमत गमत फिरत असताना थेट भरारीवरती म्हणजे कुठे जाणार मी, आकाशामध्ये भरारी घेणार म्हणजे क्षणात जमिनीवरती
क्षणात आकाशामध्ये. क्या बोला है यहाँ पे कवि ने? कभी मैं बाजार में घूमूंगा, तो कभी मैं नदी के तीर पे जाके घूमूंगा. फिर क्या होगा? नदीच्या काठी यानी नदी के किनारे जाके मैं घूमूंगा. कधी राईत यानी बगीचे में सॉरी राईत यानी बगीचे में. तो कभी पड़का जो वाड़ा महल होते हैं ना, पड़के गिरे हुए महल होते हैं, देखो यहाँ पे चित्र में भी दिए हैं. तो ऐसे महल के पीछे में छुप जाऊंगी, छुप जाऊंगा मैं. धीरे धीरे जाके कानों सा लेते हुए, यानी कि कोई आसपास है कैसे देखते देखते मैं रमत गमत यानी कि एकदम मजे से इधर उधर में घूमूंगा. और घूमते घूमते सीधा आकाश में भरारी ले लूंगा. भरारी यानी कि ऊंचा उड़ना. भरारी म्हणजे ऊंचा थेट, यानी कब एकदम मैं ऊंची भरारी ले लूंगा, ऊंचा उडूंगा. लावणी अंगुली कलिकेला हळुवार, ती फुलून बघे तो व्हावे पसार. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा. कधी काय करणार मी? काय म्हणते इथे कवी की कधी लावणी उंगली, उंगली म्हणजे काय? बोट. कलिकेला, कलिका म्हणजे कळी, फुलाची कळी. तर मी काय करणार? कधी अगदी खट्याळपणे मस्करीपणे म्हणजे झाडाची जी कळी असेल ना, तिला हळुवारपणे हात लावून असं जाणार. आणि ती जेव्हा ती अशी फुलून इकडे तिकडे माझ्याकडे बघायला लागणार की मी कुठे आहे, तर तेवढ्यात मी पसार होणार. पसार होणार म्हणजे गायब होणार आणि लपून बसणार. काय करणार मी तिथून? गायब होणार, तिची खोडी काढणार. तुम्ही नाही का मुलं कधी कधी करतात, अपार्टमेंट मध्ये राहतात ना, एखाद्या घराची बेल वाजवतात आणि लपून जातात, पळून जातात, असते की नाही काही काहींना सवय अशी मस्करी करण्याची. तर तसंच हे पण काय करणार आहे की मी त्या कळिकेला म्हणजे कलिका म्हणजे कळी, फुलाची कळी असते ना, तिला हळुवारपणे म्हणजे बोटाने स्पर्श करणार. आणि ती मला बघायच्या आत, ती फुलून इकडे तिकडे मला बघायच्या आत तिथून मी पसार होणार, मी पळून जाणार. पण जाता जाता मी काय करणार? जाता जाता त्या तिचा जो कळीचा सुगंध आहे ना, तिचा जो सुवास आहे तो मी सोबत नेणार. आणि सगळ्या दिशा दिशातून मी तो उधळून देणार. म्हणजे बघा, वाऱ्याच्या बरोबर जर एखादा सुंदर असा वास आला तर तो सगळीकडे पसरतो. आता तुम्ही घरात अगरबत्ती जरी लावली तरी वाऱ्याच्या बरोबर त्या अगरबत्तीचा वास पूर्ण घरामध्ये पसरत असतो, सुगंध. म्हणजे काय करणार की त्या कळीचा सुगंध मी सोबत नेणार आणि 10 आपल्या सगळ्या दिशा दिशातून म्हणजे सगळीकडे तो सुगंध मी पसरवणार आहे. म्हणजे किती छान कल्पना आहे की त्या कळीची मी मस्करी करणार, तिला हात लावून मी पळून जाणार. पण जाता जाता काय करणार? तिचा तो छान छान सुगंध घेऊन सगळीकडे तो मी पसरवणार, उधळून देणार. म्हणजे सगळीकडे मी त्याला पसरवणार. कितनी सुंदर कल्पना की ये देखो यहाँ पे कवि ने कि उंगली यानी कि उंगली होती ना अपनी, मैं मेरी उंगली से कली का यानी कली होती ना, फूल होने से पहले जो कली होती है, उस कली को मैं धीरे से टच करूंगा. और उसको टच करने के बाद वहां से चुपके से भाग जाऊंगा. पसार होना यानी कि भाग जाना, पळून जाने म्हणतो ना आपण, भाग जाना. और आप लोगों ने किया होगा ना ऐसे, आप लोग भी कभी कभी करते हो ना. अगर आप लोग को कभी कभी क्या करते हो आप, अगर अपार्टमेंट में अगर रहते होगे तो किसी को परेशान करने के लिए किसी की बेल दबा के चुपके से भाग जाते हो और देखते हो वो क्या कर रहे हैं, निकले क्या नहीं बाहर, ऐसा करते हो ना. तो वैसे ये भी केस है, हवा का झोंका भी नटखट है आप लोगों जैसा. उसने क्या कहा? मैं उस कली को हाथ लगा के चुपके से भाग जाऊंगा. पर जहां भागते हुए मैं क्या करूंगा? वो कली का जो सुगंध होता है ना, वो सुगंध अपने साथ लेके जाऊंगा. और पूरे दिशा दिशातून यानी कि सब जगह पर, आजू बाजू में सब जगह पे, चारों दिशाओं में मैं उसको उधळून देगा यानी फैला दूंगा. इधर उधर सब जगह पे मैं वो सुगंध फैला दूंगा. हमने देखा है ना हमारे घर में अगर हम अगरबत्ती वगैरह लगाते तो हवा के साथ वो जो सुगंध होती है वो सब जगह पे आती है, हम लोगों पूरे घर भर वो सुगंध फैल जाती है. तो उसी तरह इस कली का, इन फूलों का जो सुगंध है वो मैं पूरी दश दिशाओं में यानी कि सब जगह पे मैं उस सुगंध को फैला दूंगा. कितनी सुंदर ऐसी कल्पना है. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवित मखमली तरंग जावे गात. काय म्हणता इथे की गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, म्हणजे मी काय होणार आहे? गाण्याची चुकली मुकली लकेर म्हणजे गाण्याचा कसा छान असा आवाज असतो की नाही, गोड, पण पूर्ण काही नाही, असं चुकला मुकला आवाज कसा आहे तो गाण्याची, तशी लकेर मी होणार आहे. आणि झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर, आणि काय होणार आहे? छोटीशी झुळूक होऊन मी झऱ्याच्या झुळझुळ वाहणाऱ्या गाण्याची
चुकार मधुर लकेर चहूकडे पसरवून द्यावी. पाचूसारख्या हिरव्यागार शेतांमध्ये आणि निळ्या पाण्याच्या नदीवर मखमली लहरी शांत खुलवीत गात गात जावे. म्हणजे झरा वाहतो बघा, तुम्ही वाहत्या झऱ्याचा आवाज ऐकलाय का? असं झुळझुळ झुळझुळ छान असा आवाज येतो त्या पाण्याचा. तर मग इथे काय म्हणताय की मी काय करणार, त्या झऱ्याची जी झुळझुळ लकेर म्हणजे तान, काय म्हणतात, ट्यून म्हणतात ना, गाण्याची ट्यून म्हणतात ना तुम्ही, गाण्याची ट्यून. तर लकेर म्हणजे ती गाण्याची ट्यून, तान असं आहे. तर मी काय करणार, छोटीशी अशी गाण्याची ट्यून होणार आणि चुकली मुकली म्हणजे सहजपणे येणारी, असं मुद्दाम ठरवून असं नाही. झुळझुळ झऱ्याचा जो कसा आवाज आहे की नाही छान, तर तो आवाज मी काय करणार, पसरावी चौफेर त्याप्रमाणे, म्हणजे तो मी त्या झऱ्याच्या आवाजासारखी ही जी गाण्याची लकेर होऊन मी चहूकडे पसरून जाणार आहे. झुळझुळ गाण्याची झुळझुळ वाहणारे जे गाणं आहे ना, जसं झऱ्याचं गाणं आहे, तसं मी सगळीकडे पसरणार आहे. कुठे कुठे पसरणार आहे? तर शेतात पाचूच्या. कुठे? पाचूचं. पाचूचं आता बघा, पाचू हा आहे ना, एक रत्न आहे. जसं मोती, हिरा, हे जे रत्न आहे ना, तसं पाचू नावाचा पण एक रत्न आहे. हं. पण तो हिरव्या रंगाचा असतो. पाचू कसा असतो? हिरव्या रंगाचा असतो. म्हणून शेताला पाचूची उपमा दिलेली. शेतामध्ये कसं हिरवंगार सगळं असतं की नाही? म्हणून त्याला पाचूचं शेत म्हटलेलं आहे. पाचू हे काही कुठलं पीक किंवा काही उत्पन्न नाहीये. ते एक रत्न आहे. हां, जसं की हिरा वगैरे मोती असतात ना, त्याप्रमाणे ते एक रत्न आहे. पण ते हिरव्या रंगाचं असतं. म्हणून त्यांनी काय सांगितलंय? शेतात पाचूच्या. म्हणजे हिरव्यागार शेतामध्ये मी सगळीकडे फिरणार आहे. गाणं गात-गात कुठे-कुठे फिरणार आहे? झुळझुळ झऱ्यावरून. पाचूच्या शेतामध्ये म्हणजे हिरव्यागार शेतामध्ये. पाचूचं शेत म्हणजे हिरवंगार शेत, हे लक्षात घ्या. तसंच निळ्या नदीवर पाण्याचा रंग कसा निळा असतो की नाही? तर निळ्या नदीवर शांत जी नदी आहे ना, त्या नदीवरती मी माझे तरंग खुलवत जाणार आहे. म्हणजे लहरी ज्या येतात ना वाऱ्याच्या, त्या खुलवत खुलवत मी सगळीकडे फिरणार आहे. यहाँ पे क्या बोला है कवि ने कि मैं गाने की ट्यून बोलते हैं ना, लकीर यानी कि गाने की धुन होती ना, तो गाने की धुन बन के मैं कैसे सब जगह पे चौफेर यानी सब जगह पे मैं घूमेंगी कैसे, झुळझुळ झरा, झरा यानी वॉटरफॉल, आपको पता है ना झरा, नहीं वॉटरफॉल को तो हम धबधबा बोलेगी, झरा ये तो है, इसमें से बहता है ये भी, उसको हम क्या बोल सकते हैं, वॉटरफॉल की जैसा ही पर छोटा झरा, जमिनीवरनं वाहत असतं, थोडं जमिनीवरून थोडं डोंगरावरून, असं वॉटरफॉल जसा जोर जोरात वाहतो ना, तसं जोर जोरात नहीं, झरा धीरे धीरे बहता है। तो धीरे धीरे जो वो झरा बहता है पानी का, झुळझुळ, उसका आवाज अगर आपने एकदम शांतता में सुना ना, यहाँ पे वॉटरफॉल मत लेना, मेरे मुंह से गलती से वॉटरफॉल निकल गया, वॉटरफॉल नहीं, पर उसी तरह से बहता पानी होता है, उसका आवाज अगर शांति से हम सुनेंगे तो एकदम इतना सुंदर है, जैसे गाने की कोई ट्यून होती है ना, उस तरह से झुरझुर झुरझुर ऐसा उसका आवाज आता है। तो कवि ने क्या बोला कि मैं उसी तरह से गाने की एक धुन बन जाऊंगा, और धुन बन के कहाँ कहाँ पे मैं घूमूंगा, तो वो जो झरा है पानी का, तो उसके ऊपर मैं घूमूंगा, उसके बाद में मैं कहा जाऊंगा, खेतों में, पाचू, अभी पाचू के खेतों में, पाचू यानी कि कोई धान्य नहीं है, कोई ये पीक नहीं है वो, तो पाचू यानी कि एक रत्न है, जैसे आप बोलते ना मोती एक रत्न है, उसके जैसे हीरा डायमंड एक रत्न है, तो उनके जैसा पाचू ये रत्न है, पर ये पाचू का कलर ग्रीन होता है, ग्रीन कलर का ये रत्न होता है, तो इसीलिए वो जो खेती कैसी होती है, हरी भरी होती है ना, तो इसीलिए वो उस हरे भरे खेत को पाचू की उपमा दी हुई है, यहाँ पे एक कल्पना की हुई है, ऐसे पाचू का कोई पीक नहीं आता है खेतों में, पाचू की खेती नहीं होती है, पाचू एक रत्न होता है, तो जैसे वो ग्रीन कलर का होता है, वैसे खेती भी कैसी है, ग्रीन कलर की है। तो मैं इसलिए उन्होंने ऐसे कल्पना की हुई है कि जो पाचू की हिरवीगार जो हरियाली भरी खेती है, तो खेती में भी मैं धुन बन के घूमूंगा। हाँ, नीली नीली नदी, जो शांत नदी बह रही है, जिसका नीला नीला सुंदर ऐसा पानी है, उसके ऊपर भी मैं जाऊंगा, और उसके ऊपर जो तरंग उठेगी, जैसे शांत बहती हुई नदी में अगर हवा बहती है, देखो आप सोचो, कल्पना करो, हवा बहती है तो उसमें से ऐसे धीरे धीरे ऐसी लहरें उठती है ना, तो इस तरह से मैं उसके अंदर लहरें बनाता जाऊंगा। इस तरह से मतलब मैं कहाँ पे, जहां जहां मुझे अच्छा लगता है, झरे के पास, खेतों में, नदी के किनारे पे, नदी की जो लहरें है जो तैयार होगी मेरी वजह से, तो ऐसे मैं सब जगह पे घूमने वाला हूँ।
तुम्ही पाहिलात ना नदीमध्ये जर वारा आला ना की छान असे तरंग लहरी तयार होतात. तर मी काय करणार आहे, अशा तरंग लहरी मी खुलवीत जाणार आहे. काय म्हणता येते, ह्या तरंग लहरी मी खुलवीत जाणार आहे आणि म्हणजे शांतपणे खुलवीत मी हे धून माझं गाणं वाजत जाणार आहे. वेळूच्या कुंजी वाजवणी अलगुज, कणसांच्या कानी सांगावे हितगुज. शिंपावी डोही फुले बकुळीची सारी, गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तिरी. आता इथे काय, वेळूच्या कुंजी, कुंज म्हणजे काय, वन. कुंज म्हणजे काय, वन. आणि वेळू म्हणजे काय, बांबू. वेळू म्हणजे बांबू, म्हणजे बांबूच्या वनात. वेळू म्हणजे बांबू आणि कुंज म्हणजे वन. वाजवणी अलगुज, अलगुज म्हणजे बासरी. अलगुज म्हणजे काय, बासरी. हे सगळे शब्दार्थ आहेत ना, मी ज्या वेळेला स्वाध्यायचा व्हिडिओ तयार करेल ना, त्याच्यात हे सगळे जे शब्दार्थ आहेत मी तुम्हाला देईलच. जे एक्स्ट्राचे आहेत पुस्तकातले आहेत, पण जे एक्स्ट्राचे आहेत ते पण शब्दार्थ मी तुम्हाला देईल, कारण याच्यात ते थोडे शब्दार्थ कठीण आहेत समजायला. तर अलगुज म्हणजे काय, बासरी. म्हणजे मी काय करणार आहे, वेळूच्या वनात म्हणजे बांबूच्या वनामध्ये मी जाऊन बासरी वाजवणार आहे. बासरी वाजवणार आहे. काय करणार आहे मी, बासरी वाजवणार आहे. त्यानंतर कणसांच्या काणी सांगावे हितगुज. शेतामध्ये जी कणसं उगवली आहेत ना, तर त्यांच्या काणी जाऊन, हितगुज म्हणजे काय, गुज गोष्टी, आपल्या मनातल्या गोष्टी. हितगुज म्हणजे आपल्या मनातल्या गोष्टी. तर जे शेतातली कणसं आहे त्यांच्या कानात जाऊन मी माझ्या मनातल्या गोष्टी सांगणार आहे. शिंपावी डोही फुले बकुळीची सारी. नंतर मी काय करणार आहे, डोहाच्या संत पाण्यावरती बकुळीची फुलं पाहिली का तुम्ही, अशी छोटी छोटी सुंदर अशी फुलं असतात बकुळीची. डोह म्हणजे काय, खोल असा पाण्याचा साठा असतो. डोह म्हणजे खोल असा पाण्याचा साठा असतो. तर तिथे मी काय करणार आहे, जाऊन बकुळीची फुलं शिंपावी. शिंपणार म्हणजे सगळीकडे मी काय करणार आहे, शिडकाव करणार आहे. असं स्प्रिंकल्स पसरवतो ना आपण, स्प्रिंकल्स करतो तसं बकुळीची सुंदर छोटी 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 फुलं असतात ही. तर ही सगळी फुलं मी त्या डोहाच्या, तिथे पाण्याचा साठा आहे तिकडे मी सगळीकडे ही फुलं पसरवणार आहेत. आणि त्यानंतर गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तिरी. त्या नदीच्या किनाऱ्यावरती, गाळुनी म्हणजे काय, इकडे पिकलेली जांभळं आहेत जी, ती सगळीकडे मी विखरून देणार आहे, पसरवून देणार आहे. पिकलेली जांभळं जी आहे ती सगळी तीरावरती काय करणार आहे, पसरवून देणार आहे. म्हणजे मी काय काय करणार आहे, मी बांबूच्या वनामध्ये जाणार आहे आणि बासरी वाजवणार आहे. नंतर शेतामध्ये कणसांच्या कानात जाऊन हितगुज माझ्या मनातल्या गोष्टी सांगणार आहे. डोह म्हणजे पाण्याचा मोठा साठा आहे ना खोल, तिथे जाऊन मी बकुळीची फुलं पसरवणार आहे. आणि नदीच्या काठावरती मी जी पिकलेली, भुळभुळ म्हणजे गाभुळलेली, पिकलेली अशी जी हे असतात ना जांभळं आहेत ना, ती सगळी काठावरती मी पसरवणार आहे. म्हणजे बघा, जांभळाच्या झाडाला जर वारा लागला तर काय होणार, सगळी जांभळं कुठे पडणार, खाली पडणार. तसंच बकुळीच्या फुलांच्या झाडाला पण वारा लागला की ती फुलं खाली पडणार. म्हणजे मी काय करणार आहे, त्या झाडांना मी असा वारा दिला की बकुळीची फुलं पण खाली पडतील आणि पिकलेली छान छान ती गाभुळलेली म्हणतो आपण त्याला जांभळं पण नदीच्या काठावरती पसरतील. यहाँ पे हमें सॉरी, यहाँ पे हमें क्या बोला है कवि ने, कि मुझे क्या बनना है, वेड़ू. वेड़ू यानी कि बांबू. बांबू के जो वन में जाके मैं बांसुरी बजाऊंगा. अलगुज यानी कि बांसुरी. हाँ, बांबू के वन में जाके मैं बांसुरी बजाऊंगा. उसके बाद खेतों में कनीस जो होता है ना जैसे हम क्या बोलते हैं, सॉरी, मक्के के खेतों में वगैरह, जो गेहूं के खेतों में जो आता है ना कनीस, तो उसके कान में, कनीस के कान में जाके मैं क्या बोलूंगा कि मेरे हितगुज यानी मेरे मन में जो जो बातें हैं वो सब बातें मैं उनके खेतों में जो कनीस आए हुए हैं, जो पीक आया हुआ है ना, जो खेतों में है, उसके उसके कानों में जाके मैं मेरी दिल की सारी बात बता दूंगा. उसके बाद में मैं कहा जाऊंगा, डोह. डोह यानी कि ऐसा पानी का बहुत बड़ा साठा है, वेरी डीप पार्ट इन द रिवर, मतलब नदी के पास में ही होता है, जहाँ पे बहुत ऐसा बड़ा डिप जो होता है, खोल ऐसा, और उसमें बहुत सारा पानी जमा हुआ होता है, तो उसे डोह बोलते हैं. तो मैं क्या करूंगा, उस डोह के पास जाके बकुड़ के फूल होते छोटे छोटे ऐसे एकदम थोड़े से
ब्राउन कलर के बहुत सुंदर छोटे छोटे फूल होते। तो मैं क्या करूंगा, वो बकुल के पेड़ के पास से अगर मैं जाऊंगा तो वो सारे फूल कहाँ गिरेंगे, उस डोह के पास गिरेंगे। और उसके आगे जाके मैं जामुन, पता है ना आपको, आप जामुन खाए ना पर्पल कलर के जामुन, खा जो पके हुए जामुन है उनको मैं कहाँ भी डालूंगा, नदी के जैसे किनारे पे उनको मैं ऐसे फैला दूंगा जामुन को। तो मतलब जैसे इन पेड़ों को हवा लगेगी तो क्या होगा, फूलों के पेड़ को अगर वारा लगेगा तो जो हवा से वो फूल नीचे गिरने वाले हैं। उसी तरह जामुन जो है, जामुन के भी पेड़ को अगर ये हवा लगेगी तो ये जामुन कहाँ गिरने वाले हैं, नीचे गिरने वाले हैं। तो मैं क्या करूंगा, ऐसे ही मैं मजा करने वाला हूँ कि मैं फूलों को भी नीचे गिरा दूंगा और ये जो पके हुए जामुन है उनको भी मैं नीचे नदी के किनारे पे ऐसे फैला के रख दूंगा। ऐसा हमें कवि बता रहे, मतलब बता रहे कि मैं हवा बन के ये सब करूंगा। दिनभर राबुनी दमला दिसता कोणी, टवटवी मुखावर आनावी बिलगोनी, स्वच्छंद अशा या करुणी नाना मौजा, घ्यावया विसावा यावे मी तिनी सांजा। आता बघा, दिनभरी राबुनी म्हणजे दिवसभर कष्ट करून, राबुनी म्हणजे कष्ट करून दमलेला जर मला कोणी दिसला तर मी काय करेल, त्याला बिलगेल। म्हणजे बघा, आता एखादा माणूस खूप थकून आलेला आहे, दिवसभर कष्ट करून आलाय आणि त्याला अशी थंड वाऱ्याची झुळूक त्याच्या अंगाला लागून गेली, तर त्याचा चेहरा कसा कसा एकदम, वा काय फ्रेश वाटतंय, किती गार वाटतंय वारा लागल्यावरती, असं आपण आपोआप म्हणतो की नाही? तर तसंच जो माणूस दिवसभर कष्ट करून काम करून आलेला आहे, तर त्याच्या अंगाला मी स्पर्श करून जाणार, म्हणजे त्याच्या मुखावरती काय येणार, टवटवी येणार। टवटवी म्हणजे उत्साह आणि प्रसन्नता येणार मी त्याच्या जवळून गेल्यावरती। जसं थंडगार वारा आल्यावरती आपल्याला कसं छान वाटतं ना, तर तसं त्या माणसालाही वाटेल जो दिवसभर कष्ट करून येईल, त्याला मी असं स्पर्श करून गेली, त्याच्या जवळून मी वारा गेला की त्याच्या मुखावरती प्रसन्नता येईल। आणि स्वच्छंद अशा करुणी नाना मौजा, मौजा म्हणजे काय, गमती जमती, नाना म्हणजे वेगवेगळ्या। आता इथे बघा, मौजा म्हणजे गमती जमती, नाना म्हणजे वेगवेगळ्या, आणि दिवसभर अशा सगळ्या छान छान गमती जमती, स्वच्छंद अशा गमती जमती केल्यावर मी काय करणार आहे, दिवसभर खट्याळपणा केल्यावरती मी सायंकाळी विश्रांती घेण्यासाठी परत फिरणार आहे। तिन्ही सांजा म्हणजे संध्याकाळी, सायंकाळी। विसावा म्हणजे विश्रांती, विसावा म्हणजे काय, विश्रांती। तर मी काय करणार आहे, विश्रांती घेण्यासाठी तिन्ही सांजेला म्हणजे संध्याकाळी मी परत माघारी फिरणार आहे। किती छान कल्पना आहे की नाही, की दिवसभर तर आपण खट्याळपणा करणार, नटखटपणा करणार, पण संध्याकाळी जर कोणी कष्ट केलेला राबलेला माणूस दिसला की त्याला बिलगणार, म्हणजे त्याच्या जवळ जाणार आणि त्याच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आणणार। आणि मी अशा थकली, आता दिवसभर मी थकलोय असं सगळं खट्याळपणा करून, की मी संध्याकाळी विश्रांती घेण्यासाठी परत येणार। यहाँ पे क्या बताया है हमें सॉरी, मला थोड़ा खोखला है। यहाँ पे हमें क्या बताया है कवि ने, कि दिन भर जो कोई आदमी कष्ट करके रात के मतलब दिन भर काम करके थकहारा अगर मुझे कोई दिखता है तो मैं क्या करूंगा, उसके पास जाऊंगा और उसको बिलगोनी यानी कि उसके एकदम पास जाके उसको गले से लगा लूंगा। और फिर उससे क्या होगा, उसके मुंह पे यानी कि उसके चेहरे पे एकदम प्रसन्नता, खुशी आ जाएगी। देखो, अगर हम लोग बहुत काम करके थके हुए हैं और उसी वक्त एकदम थकान है, गर्मी हो गई है, थके हुए पसीना आ रहा है, और उसी वक्त ऐसे धीरे से हवा का झोंका अगर हमें लग के जाता है, हवा का झोंका आता है तो हमें कितना अच्छा लगता है, वाह क्या फ्रेश लग रहा है, कितनी ठंडी हवा है, ऐसा हमें लगता है ना। तो उसी तरह जो कोई दिन भर मेहनत करके थका हारा आएगा तो मैं जाके उसको बिलगूंगा, यानी मैं गले लगूंगा उसे, और मैं उसको फिर जो ठंडक मिलेगी उसकी वजह से उसके चेहरे पे, मुख पे यानी कि उसके चेहरे पे प्रसन्नता आ जाएगी। वो खुश हो जाएगा। मैं उसके पास जाऊंगा तो ठंडा हवा का झोंका आएगा तो वो आदमी खुश हो जाएगा, थकहारा बेचारा। और स्वच्छंद दिन भर इस तरह से जो बातें में करता रहूंगा, इधर घूमना उधर घूमना, गाना गाना, बांसुरी बजाना, ये सब करके नाना यानी कि अलग अलग, नाना यानी कि अलग अलग तरह की, मौजा यानी कि जो बातें मैंने दिन भर की है, जो अच्छी गमती जमती बोलते ना, जो नौटी बातें मैंने की है दिन भर, तो ये सब करने के बाद मैं भी खुद विसावा लेने के लिए यानी कि विश्रांति लेने, रेस्ट लेने के लिए शाम को, तिनी सांजा यानी कि शाम को मैं भी वापस लौट के आऊंगा। दिन भर ऐसे घूमना इधर उधर और शाम को मैं भी रेस्ट करने के लिए वापिस आ जाऊंगा।
तो इस तरह से कवि ने ये कल्पना की है कि मैं हवा का झोंका बनके क्या क्या कर सकता हूँ, क्या क्या मुझे करना आहे हवा का झोका बनके. तर इथे आपल्याला कवीने काय सांगितलेलं आहे की झुळूक बनून त्यांना काय काय करायचं आहे. किती सुंदर सुंदर कल्पना आणि अतिशय सुंदर शब्दांमध्ये मांडलेले आहेत. हे शब्द थोडेसे समजायला कठीण आहे म्हणून मी स्वाध्यायाचा जो व्हिडिओ टाकेल त्याच्यात हे शब्दार्थ बरेचसे जे पाठ्यपुस्तकात नाहीये ते शब्दार्थ पण तुम्हाला एक्स्ट्राचे त्याच्यामध्ये देईल. आता आपण पाठ्यपुस्तकातले शब्दार्थ पाहूया. ओढ, आकर्षण, स्वैर म्हणजे मुक्त, राई म्हणजे बाग, कानोसा घेणे म्हणजे चाहूल घेणे, अंगुली म्हणजे बोट, पसार होणे म्हणजे पळून जाणे, कुंज म्हणजे वन, अलगुज म्हणजे बासरी, हितगुज म्हणजे कुजगोष्टी, मनातल्या गोष्टी सांगणे, राबणे म्हणजे कष्ट करणे. इस कविता में और भी ऐसे कुछ शब्द है जो थोड़े कठिन है, हार्ड है समझने में. तो मैं स्वाध्याय का जो वीडियो बनाऊंगी तो उसमें ये जो हार्ड जो शब्दार्थ है तो वो उनके अर्थ में वहां पे आपको डाल दूंगी. आप एक बार ठीक से देख लेना. आता जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण हे व्हिडिओ शेअर करा. ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा म्हणजे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काय करत राहा, अभ्यास करत राहा.